सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही आपण शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. काही वेळापूर्वी एका शिवसैनिकाने मला एक व्हिडिओ पाठवला. आजचाच व्हिडिओ आहे कदाचित तो. भारतीय जनता पक्षाच्या एका महाराष्ट्रातल्या प्रवक्त्याचा, नवनाथ बनचा शिवसैनिकांचं विशेष प्रेम आहे. याच्या मागच्या 7 पिढ्यांचा ते कायम उद्धार करत असतात आणि हे व्यक्तिमत्व आहेच तसं. हे उद्धार करून घेण्यासारखंच व्यक्तिमत्व आहे नवनाथ बन नावाचं. एकेकाळी पत्रकार होते म्हणे. हे कुठल्या तरी मीडियावर हे पत्रकार होते, तेव्हाचे हे व्हिडिओ आहेत, आपल्याला दाखवेन तुम्हाला तेही. पण हे नवनाथ बन हे आज काय म्हणून गेले, यांचं आज काय प्रवचन आलं. म्हणे काँग्रेसच्या काळामध्ये सिलेंडरचे दर हे 1200 रुपये होते. आज युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने कमीत कमी हे 900 रुपयांचे ठेवलेले आहेत. म्हणजे एवढी स्वस्तातली नशा ही कुठून केली जाते मला माहित नाही. हा एवढा आत्मविश्वास. बरं चला, राष्ट्रीय नाही आहेत, महाराष्ट्रातले तरी आहेत. आपण राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलताय तरी सुद्धा कमीत कमी कवडी मोल इतका तरी अभ्यास करायला हवा होता. कवडी इतका, अगदी कवडी इतका, आणि इतका पण नाही म्हणत मी, कवडी इतका अभ्यास तरी करायला हवा होता. प्रवक्ते आहात पक्षाची, आपण एक बाजू ठेवत असता, पक्षाची भूमिका आपण मांडत असता. आता ह्यांच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांकडनं काय ते अपेक्षा ठेवायचं. सुधांशु त्रिवेदी नावाचा कालचाच करता आजचा माझा तो विषय नाही, पण तरी सुद्धा सांगतो. त्या एप्स्टीन फाईल मध्ये म्हणे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सोबत महात्मा गांधी यांचं सुद्धा नाव टाकलं. ही अक्कल म्हणजे मी मगाशी म्हणालो स्वस्तातली नशा. म्हणजे भांग पितात का हे प्रवक्ते, ह्यांचे भांग पितात का, की डायरेक्ट मेक इन इंडियाचं प्रोडक्ट देशी पिऊन बोलतात. नेमकं चालतं काय ह्यांचं. सुधांशु त्रिवेदी यांना माहित नसावं. म्हणजे महात्मा गांधी मला वाटतं 49च्या आसपास गेले असावेत. मला त्यांची एक्झॅक्ट मृत्यू दिवस माहिती नाही, पण ते साल माहिती नाही, पण 49च्या आसपासचा काळ असेल. आणि एप्स्टीनचा जन्म हा जवळपास 53च्या आसपासचा. म्हणजे 53 साली जन्म घेतलेला माणूस अंदाजे 49 साली गेलेल्या माणसाला म्हणतोय की ह्या फाईलमध्ये 49 सालच्या माणसाचं नाव आहे. म्हणजे ही बुद्धी येते कुठून, हा पहिला प्रश्न. असं तो विषय मी जरा बाजूला ठेवतो, मूळ मुद्द्याला मी बगल अजिबात देणार नाही. म्हणजे 1200चा सिलेंडर म्हणजे ह्यांनी कदाचित यांचा जन्म 14च्या नंतरचा असावा, कारण 2014ला भारत स्वतंत्र झालेल्यांमध्ये त्या एक महान अंधभक्तांच्या यादीमध्ये यांचं सुद्धा नाव आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी आपल्या आईला किंवा वडिलांना विचारावं की काँग्रेसच्या काळामध्ये सिलेंडरचे भाव काय होते. तुम्हाला मी त्याची संपूर्ण यादी सांगतो. मी अगदी 2010 ते 2014 हा संपूर्ण प्रवास सिलेंडरच्या भावांचा सांगतो, कारण 10 ते 14 मध्ये काय भाव होते आणि त्याच्यावर स्मृती इराणीने कशी आंदोलन केली होती तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे. 10 साली भाव होता 345 रुपये, 2011 साली होता 395 रुपये, 12 साली झाला 410 रुपये, 13 साली झाला 414 रुपये आणि 2014 साली झाला हा भाव 422 रुपये. आता हे भाव तुम्ही स्वतः चॅट जीपीटी असेल, गुगल असेल, कुठेही टाकून कन्फर्म करू शकता. 2014 साली सिलेंडर, एलपीजी सिलेंडर 14.2 पूर्णांक इतकी त्याची जी किलोवर असतात, त्या सिलेंडरची किंमत ही 440च्या आतच तुम्हाला मिळेल. मग 1200चा सिलेंडर हा नवनाथ बन नेमका कुठे विकत घ्यायला गेला होता मला माहित नाही. किंबहुना ब्लॅकने सुद्धा एवढा महाग त्यावेळेस सिलेंडर मिळत नव्हता. आता ब्लॅकने जरी याने विकत घेतला असेल तरी विचार करा, हा 1200चा नक्कीच नसणार. मग ही एवढी बुद्धी येते कुठून. बघा ना, हा नवनाथ बन काय म्हणाला होता पहा. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही गॅसचा तुटवडा नाही. घरगुती गॅसची वितरण प्रणाली अतिशय व्यवस्थित सुरू आहे, परंतु जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं आणि संजय राऊत यांच्या वतीनं केलं जात आहे. आखाती देशातनं आपल्याकडे सीएनजीची आयात सुरू आहे आणि भारतीय जहाजांना भारताचा तिरंगा बघून आपल्या जहाजांना भारतामध्ये येण्याची परवानगी मिळालेली आहे. इराण आणि इस्रायलचं युद्ध असताना भारतामधला इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम पेट्रोलियम मंत्री आणि केंद्रीय मंत्री सातत्यानं करतायत. त्यामुळं घरगुती गॅसची वितरण व्यवस्था अतिशय चांगली सुरू आहे, परंतु जाणीवपूर्वक लोकांमध्ये अफवा पसरवण्याचं काम, लोकांमध्ये अराजकता निर्माण करण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं जाते. आता काहीतरी गुजरातला टँकर येणार, भारताला येणार नाहीत. प्रत्येक राज्यातील नागरिकांना गॅस पुरवठा होणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही अव्यवस्था नाही. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून
हॉटेल आणि इतर ठिकाणी गॅस पुरवठा थांबवण्यात आलेला आहे, परंतु घरगुती गॅसचा कुठेही खंड पडलेला नाही. परंतु संजय राऊत जाणीवपूर्वक अफवा पसरून देशाला बदनाम करतायत. उलट भारताचा झेंडा बघून आखाती देशातल्या होर्मुझ खाडीमधनं आपल्या जहाजांना परवानगी मिळते. हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे शक्य झालंय. उलट काँग्रेसच्या काळामध्ये कुठलंही युद्ध नसताना 1200 रुपयाला सिलेंडर मिळायचं. आज युद्धाची परिस्थिती असताना 900-950 रुपयामध्ये सिलेंडर मिळतंय. याबद्दल एकदा संजय राऊत यांनी राहुल गांधींना जाऊन जाब विचारला पाहिजे. एवढ्यावरच हा थांबला नाही. हा त्या संपूर्ण व्हिडिओत काय म्हणतोय की भारताचा झेंडा असलेलं जहाज, भारताचा महान असा तिरंगा असलेलं जहाज जर त्या होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असेल तर त्याला विशेष परवानगी आहे. म्हणजे या भारतीय जनता पक्षाच्या ह्या म्हणजे आडात ज्यावेळेस असतं त्यावेळेस पोहऱ्यात येतं. हा खोटेपणा आडामध्ये आहे तरच तो पोहऱ्यामध्ये येणार. म्हणजे खोटं बोलण्याच्या बाबतीत यांचा रेकॉर्ड कोणीही तोडू शकत नाही. अगदी त्यावेळेस ती स्मृती इराणी आठवा ना, कुठे आता ती स्मृती इराणी कुणाला माहिती. गेल्या कित्येक दिवसांपासून स्मृती इराणी नावाच्या व्यक्तीची मी बातमीच ऐकली नाही. तुम्ही तिला त्या सास भी कभी बहू थी वगैरे कार्यक्रमात पाहिला असाल. त्यावेळेस विशेषतः 90ची जी पिढी आहे, 90-2004 पर्यंतची जी पिढी आहे, त्यांनी हिला त्या क्योंकि सास भी कभी बहू थी, मला खरं तर त्या कार्यक्रमाचं ते शीर्षक आणि आताची परिस्थिती ही सारखीच वाटते. त्यावेळेस आंदोलन करत होते, आता त्यांना कळलं असेल क्योंकि सास भी कभी बहू थी. लक्षात घ्या मला काय सुचवायचं इथे ते. आता ही स्मृती इराणी 1200चा सिलेंडरचा भाव पोहोचेपर्यंत आता 1500, म्हणजे यांना वाटतं ना की सिलेंडरची कुठेच कमतरता नाही. मग ह्या रांगा, ऊन गोड वाटतंय, ऊन थंडगार वाटतंय म्हणून रांगा लावल्यात लोकांनी. त्याची ही परिस्थिती दाखवेल. पण तत्पूर्वी ज्यावेळेस स्मृती इराणी विषयी ज्यावेळेस लोकांना विचारलं जातं ना, तेव्हा लोकांची मजेशीरच म्हणता येईल अशी प्रतिक्रिया नक्कीच. स्मृति ईरानी को जानती हैं? हाँ जी जानती हूँ. मक्कार है एक नंबर की. ऐसा क्यों? ऐसा कैसे है? जब उसको गैस महंगी करी थी पहले तो वो सिलेंडर लेकर रोडों पे घूम रही थी. अभी 2 साल में डबल रेट हो गए सिलेंडर के. अब उसका तो मुंह बंद हो गया. अभी उसकी लड़की का वो हुआ था, उसकी लड़की रेस्टोरेंट वाला मामला, रेस्टोरेंट जो बियर बार चलाती थी उसके उस पे तो मुंह बंद करके बैठी है. क्यों नहीं चिल्ला रही है? बड़ा चिल्लाती है, ऐसे मुंह फाड़ के चिल्लाती थी ना. सिलेंडर लेके यूं घूमती थी. अब क्यों नहीं सिलेंडर लेके घूम रही है? बोतल लेके घूमे. उसकी बेटी से सॉरी बीजेपी. ह्या स्मृती इराणीला थोडंसं बाजूला ठेवूयात, कारण काळाआड गेलेली माणसं आहेत, यांना बाजूला करा. ही माणसं बोलघेवडी असतात, त्यावेळेस त्याच्या पक्षाला फायदा करून देतात, नंतर ह्यांचा उपयोग झाला की कडीपत्त्यासारखी बाजूला काढली जातात. असो, तिला बाजूला करा. ही व्यक्ती काय म्हणते मगाशी, ती नवनाथ बन नावाची, जिच्यावर आपला आजचा मुख्य विषय आहे, ती म्हणते की भारताचा झेंडा असलेली जहाज यांना विशेष परवानगी आहे. स्वतः त्याच खात्याचे म्हणजे केंद्रीय मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज, समुद्री मार्गाचे जे मंत्री आहेत राजेश सिन्हा, हे स्वतः ज्यावेळेस पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात, मिनिस्टर आहेत ते, एका अथॉरिटी म्हणजे एखाद्या विशेष पदावर बसलेली व्यक्ती त्याच खात्यातली, ते काय म्हणाले बघा, अशी कुठलीही परवानगी भारताला मिळालेली नाही. किंबहुना जिथून ती जहाजं आली, जी 2 जहाजांचा उल्लेख होतो, ती जहाजं त्या होर्मुझच्या समुद्रातून आलीच नाहीत. तो पूर्व पश्चिमचा भाग होता. पूर्वेचा भाग आणि पश्चिमचा भाग वेगळा आहे आणि मुळात त्यातली जहाजं ही भारतात नाही तर त्यांना आफ्रिकेतच जायचं होतं. होय, भारताचा झेंडा होता, पण ती त्या युद्ध भागातून गेलीच नाहीत. मग हे खोटापणा हा कशासाठी, जरा पहा ना स्वतः. As Mr. Rajesh Sinha ji said, one oil tanker of India has moved. Does it indicate some sort of an arrangement we have got on safe passage? नहीं, ये जो आपको मैंने बताया जो ऑयल टैंकर जब प्रकाश है ये हॉर्मुज के ईस्ट में था, so it doesn't have to cross the Hormuz to go there. It is actually lying on the east. और ये इंडिया नहीं आ रहा है, ये अफ्रीकन किसी कंट्री में इज कैरिंग गैसोलीन वगैरह कुछ एयर गैस वगैरह लेके जा रहा है. इज गोइंग टू अफ्रीका, गोइंग देयर, बट इंडियन फ्लैगलेस. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. खरं तर हे राष्ट्रीय विषय होते. नवनाथ बन यांनी इथे तोंड घालायची गरज नव्हती. असो, शेवटी तोंड घशी पडतात ते यालाच म्हणतात की काय, दात पडतात तोंड घशी पडल्यानंतर. नवनाथ बनचे चांगलेच दात पडले. स्वतः त्यांच्याच त्या मिनिस्टरने, राजेश सिन्हा याने स्वतः सांगितलं की तो युद्धजन्य भागच नव्हता. असो, आता तुम्हाला ह्याच नवनाथ बनचा एक थोडासा पूर्व इतिहास दाखवतो, एकच व्हिडिओ दाखवतो. मला वाटतं फडणवीस
एबीपी माझावर ज्यावेळेस आले होते त्यावेळेस नवनाथ वन हम 4 दिन रहे ना रहे काय 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 वाक्य ऐकवत होते त्यांना की तुम्ही आधी कसे होतात फडणवीस, तुमचा पक्ष कसा होता, आता बघा तुमचा पक्ष कसा आहे. फडणवीसांना भारतीय जनता पक्ष समजावत होते हे त्यावेळेस काय झालं अचानक माहित नाही, पण अचानक एका रात्री हेच नवनाथ वन अचानक फडणवीसांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतात. शेवटी यालाच म्हणतात ना कलियुग आहे भाई, कलियुग. जरा पहा ना. देवेंद्रजी, 13 वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहे न रहे हे घोषवाक्य, हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापना झाली. आणि तो विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही टॅगलाईन घेतली की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. तर पंडित दीनदयाल उपाध्याय किंवा जे संस्थापक अध्यक्ष होते भाजपचे त्यांना कुठेतरी हा प्रश्न वाटत नाही का की कुठे नेऊन ठेवला भाजप माझा. कारण ज्या पद्धतीनं भाजपचा मागच्या काही वर्षातला प्रवास सुरू आहे, मग अगदी गुंडांपासून ते भ्रष्टाचारापर्यंतचे मोठे मोठे आरोप, कलानीच्या पुत्राबरोबर सुद्धा मांडीला मांडी लावून बसायला तुम्ही कमी केलं नाही. हे कुठून आलं भाजपमध्ये? हे कधी नव्हतं पूर्वी. नाही, जेव्हा तुम्ही म्हणता की इलेक्टिव्ह मेरिटसाठी तुम्ही ही सगळी निवडली, पण इलेक्टिव्ह मेरिटचा युक्तिवाद यासाठी पटत नाही जेव्हा मोदीने जेव्हा लोकसभेची निवडणूक लढली तेव्हा 250च्या जवळपास तुमचे उमेदवार निवडून आले. तिथे लोकांनी बघितलं नाही की हा गुंड आहे का काय. लोकांनी ठरवलं होतं भाजपला मतदान द्यायचं, मतदान दिलं. ते मग गुंडच नव्हते त्यावेळेला, प्रामाणिक लोक मोदीने उभे केले, त्यांना लोकांनी कौल दिला. आता तुम्हाला विश्वास नाही का की आपल्या जोडावर भाजपच्या चिन्हावर विजाब म्हणजे गुंड दिल्याशिवाय आपण निर्भीडपणे आपल्या कामावर निवडून आणू शकतो लोकांना? दिला कुठे? नाशिकमध्ये दिलेले आहेत, पुण्यामध्ये दिलेले आहेत. तेच तुम्हाला सांगतो, माझे गुंड त्याला तुम्ही टर्म वापरता. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल नवनाथ वन यांचं मी मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि स्वागतही करतो. तू अमर रहे मा हम 4 दिन रहे ना रहे, कुठे घेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. नवनाथ वन कदाचित हे व्हिडिओ तुम्हाला रात्री झोपू देत नसतील, पण काय शेवटी आता ह्या सगळ्या गोष्टी माणसं किती पाळतात, नीतिमत्ता, निष्ठा, तत्व, विचार सगळं काही आपण असं फुगून घाललेलं आहे. जाऊ द्या. मी काय म्हणतो, एकट्या नवनाथ वनला कशाला घ्यायचं, 1-2 अजून घेऊयात की. कारण भारतीय जनता पक्षामध्ये अशा खोटाड्यांची अशांची कमी नाहीये. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण दाखवतो कालचंच. कारण ह्या असल्या माणसांना फक्त एवढ्यासाठीच पदं दिली जातात. ते मागे अनिल परबांना ज्यावेळेस असले 56 पायाला बांधून मी फिरते म्हणणारी व्यक्ती काल या सिलेंडरची कमी नाही, कसं काही सर्व नियोजनबद्ध चाललेलं आहे हे सांगण्यासाठी काय तो आटापिटान, काय ते चेहऱ्यावर खोटं हास्य. लोकांच्या समोर जा आणि ही वाक्य बोलून दाखवा. लोकांच्या समोर जाऊन हे असं मीडियावर येऊन व्हिडिओ करून ही वाक्य बोलून तुम्ही आमदार आहात, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुम्ही व्हिडिओवरून लोकांना सांगता. जरा रांगेत जाऊन रांगेतल्या लोकांना जरा हे समजावून दाखवायचं. बघा ही आमदार काय म्हणते ते. गॅस बुकिंग बंद नाही. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आवश्यक सेवा सुरळीत मिळाव्यात यासाठी सतत काम चालू आहे. गॅस कंपन्यांनी फक्त बुकिंग समोर एक नियम ठेवलाय. एका बुकिंग नंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान 25 दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे. त्यामुळे कधी कधी 25 दिवस पूर्ण झाले नसतील तर बुकिंग होत नाही आणि त्यातून बुकिंग बंद झाली अशी चुकीची अफवा पसरते. ज्यावेळेस तुम्ही ब्रह्मांडातलं सगळ्यात उच्च दर्जाचं खोटं बोलू शकता त्याच वेळेस तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होण्यासाठी पात्र होता. हे असंच वाटू लागले आता. विचार करा, लोक 1500च्या भावाने आजकाल सिलेंडर घेतात ब्लॅक मध्ये. 1500 रुपये. 1500 कळतात म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा आम्ही भाववाढ पाहिल्या, सिलेंडरच्या सुद्धा भाववाढ पाहिल्या. 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये पर्यंत सिलेंडरची भाववाढ व्हायची. इथे डायरेक्ट 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये. भाववाढ अशी छोटी छोटी नसतेच, कांड फार मोठे मोठे असतात. थेट 40, 50, 60चे भाव. त्यावेळेस आम्हाला सबसिडी सुद्धा मिळायची. विचार करा, एक सिलेंडर असणाऱ्याला 2 लिटरचं रॉकेल सुद्धा मिळायचं रेशनिंग कार्डवर. ते रॉकेल कुठे गायब झालं, कुठे घातलं ते रॉकेल? आता हा प्रश्न विचारावाच लागेल. तर रॉकेल गेलं कुठे नेमकं? जे रॉकेल आम्हाला कमीत कमी या गॅस सिलेंडरच्या पायी ज्यावेळेस तो मधला काळाचा ज्यावेळेस सिलेंडर येत नसायचा, समजा 2 दिवसांचा जो पिरियड असायचा, ते रॉकेलमुळे कमीत कमी घर चालायचं, ते स्टोव्ह चालायचा. गेला तो काळ सगळा. अच्छे दिन आ गए ना आपले. ते कधी कधी वाटतं असं बोलावं, अरे भाई हमें हमारे बुरे दिन लौटा दो. आम्हाला नको एवढे अच्छे दिन, आमच्या त्या तब्येतीला चांगले नाहीत, अजिबात नाहीत. ह्या म्हणतायत असं कुठेच नाहीये, अशी परिस्थिती आहेच नाही. सगळं काही महाराष्ट्रामध्ये याव आणि देशामध्ये त्याव नेते
सगळं काही व्यवस्थित करत आहेत. मग ह्या रांगा आजचा 15 मिनिटांपूर्वीचा अगदी मी तो न्यूज 18 वरचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय, सौजन्य न्यूज 18. अगदी त्या साईबाबांच्या मंदिरात सुद्धा जेवणातल्या 2 भाज्या कमी कराव्या लागल्या, 2 भाज्यांपैकी 1 भाजी ठेवावी लागली, लाडू 2 पैकी 1 दिला जातोय शिर्डीच्या साई संस्थानामध्ये. हे आम्ही सांगतोय. कुठे किती खोटं बोलणार जरा पहा हा व्हिडिओ. राज्यात मुबलक घरगुती गॅस सिलेंडरचा साठा असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जातोय. मात्र गावागावातील गॅस वितरण केंद्रासमोरची गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस ही गर्दी वाढत चालली आहे. गॅस सिलेंडरसाठीच्या रांगा काही कमी होताना दिसत नाहीयेत. ठाण्याच्या उच्चभ्रू सोसायटीत गॅस वितरण कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. गॅस कंपनीच्या ॲपद्वारे गॅस सिलेंडर बुकिंग होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोवाड येथे राम इंडियन गॅस एजन्सी समोर सकाळपासून सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पुण्यातही गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यानं पुणेकरांनी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावल्या होत्या. आपण ही 4 दृश्य बघतोय. कराड, शिर्डी, यवतमाळ आणि वाशिम मध्येही गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय. गॅस बुकिंग आणि इतर समस्यांसाठी नागरिक त्रस्त आहेत आणि ही 4 दृश्य यवतमाळ, कराड, शिर्डी आणि वाशिम मध्ये नागरिकांनी रांगा लावल्यात. पुढची बातमी. जगभरातील साई भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई संस्थानालाही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची झळ बसली आहे. शिर्डीत साई भक्तांसाठी लाडूच्या प्रसादाची विक्री केली जाते. मात्र सध्या प्रत्येक भाविकाला केवळ 1 लाडू पाकिट देण्याचा निर्णय संस्थानाने घेतलाय. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई संस्थानने प्रसादालयातील भोजन व्यवस्थेतही मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय. यापुढे प्रसाद भोजनात 2 भाज्यांऐवजी 1च भाजी तसंच डाळ, भाताऐवजी तांदळाची खिचडी दिली जाणार आहे. त्याच्यामध्ये यापूर्वी आपण 2 भाज्या देत होतो, आता 1च भाजी आजपासून सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे डाळ भाताऐवजी आपण खिचडी किंवा पुलाव असंही आपण सुरू केलेलं आहे. यापूर्वी आपण लाडू प्रसाद जो आहे जेवढा पाहिजे तेवढा आपण देत होतो, परंतु आता आपण एका भक्ताला 1च लाडू प्रसाद हा सुरू केलेला आहे. तुम्ही सर्वांनी त्या ऋतिक रोशनचा कोई मिल गया हा चित्रपट नक्कीच पाहिला असाल. त्यामध्ये जादू नावाचं कॅरेक्टर होतं. ते जादू नावाचं कॅरेक्टर उन्हामध्ये चार्ज व्हायचं, म्हणजे परग्रहावरून आलं होतं असं रंगवलं होतं ते कॅरेक्टर. परग्रहावरून आलेलं ते कॅरेक्टर उन्हाने चार्ज व्हायचं आणि त्यानंतर ते जिवंत राहायचं. अगदी कदाचित या रांगेतल्या लोकांना तो जादू आठवला असावा आणि जादूची थोडी नक्कल करावी म्हणून उन्हामध्ये येऊन उभे राहिले असावेत, रांगा लावून, तेही सिलेंडर घेऊन. यांना ह्यांच्या घरात दिवस जात नसावेत, भर उन्हामध्ये त्यांना बाहेर ऊन चांगलं वाटत असावं म्हणून कदाचित ही माणसं रांगा लावून बसली असतील. कामं काय आहेत त्यांना, अशी यांची धारणा झाली आहे का या नवनाथ बनची, या वाघांची? मग मी काय म्हणतो, 1200 म्हणण्यापेक्षा सरळ 1780, 2000 असं म्हणा ना, लोकांना पटेल, जास्त पटेल. हे 1200 तरी कशाला सांगताय? काँग्रेसच्या काळात 1200 होते. मी काही इथे काँग्रेसचा प्रवक्ता नाही, पण जे सत्य डोळ्यांना दिसतं ते बोलायची ताकद तरी तुमच्यामध्ये आहे का? 14 नंतर ज्यांचा जन्म झाला, चला तुमचा झाला असेल जन्म, तर त्या चित्रा वाघांचं काय? त्यांनी राष्ट्रवादीत काळ काढलाय, कुठल्या कुठल्या पक्षांमध्ये काळ काढलाय, नंतर कुणाकुणाच्या केसेस ओपन होणार होत्या घरातल्या, त्यानंतर कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात उडी, हे काही लोकांना माहित नाही असं नाही ना. त्यांना तर सगळं माहिती आहे, कुठल्या काळामध्ये कुठल्या पक्षात असताना आंदोलन करत होते. स्मृती इराणी आणि त्यांच्या विरोधातही या चित्रा वाघांची कित्येक स्टेटमेंट आहेत. जाऊ दे, ते दाखवण्यात मी काही वेळ फुकट घालवत नाही. पण किती खोटं बोलावं, रेटून बोला, खोटं बोला आणि भारतीय जनता पक्षात आरामात राहा. तुम्हाला मी आणखी एक व्हिडिओ दाखवतो, थोडी गंमत बघा ना. आखाती देशातील युद्धाचा कंपन्यांना फटका बसतोय. गॅस अभावी एमआयडीसी मधील कंपन्या बंद पडायला सुरुवात झाली. संभाजीनगरमधील अनेक उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. संभाजीनगरमधील शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा ऑटोमोबाईलसाठी गॅस वापरला जातो. 250 ते 300 मेट्रिक टन गॅस या ठिकाणी लागतो. स्टील कंपनीला देखील मोठा गॅस लागतो. काही युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहे, काही युनिट बंद होऊ शकतात अशी माहिती आहे. एकदा हे बंद पडल्यास पुन्हा सुरू करणं खूप अडचणीचं असतं. सरकारकडे विनंती आहे की आम्हाला मदत करावी. मोठे उद्योजक फटका बसल्यास छोटे उद्योजकही पूर्ण बंद पडतील असं म्हणण्यात येतंय. कृषी आणि इतर युनिट आहेत जे बंद पडू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय.
आज की डेट में सिर्फ एमएसएमई ही नहीं बट जो बड़े उद्योजक हैं उनको भी एलएनजी का इफेक्ट दिख रहा है। किसी के पास में 2 दिन का स्टॉक है, किसी के पास में 4 दिन का स्टॉक है और किसी के पास में हैंड टू माउथ की सिचुएशन है। अभी सिचुएशन काफी गंभीर है, पैनिक सिचुएशन है अभी और उद्योजक यही ट्राई कर रहे हैं कि कैसे एलएनजी प्रोक्योर करें। खरं तर हा व्हिडिओ दाखवण्यामागचं फक्त एकच कारण आहे, फक्त घरातच नाही म्हणजे स्वयंपाकातच नाही आणि अनेकांना माहित असेल ते हॉटेल्स वगैरे बंद झाले, ते सगळं सोडून द्या, चला हॉटेल्समध्ये खाल्लं नाही तर आपलं काही सगळं संपणार आहे, आपलं काही खरं नाही, असं अशी काही परिस्थिती नाही। पण एमआयडीसीजला मिळणारा गॅस सुद्धा बंद होतोय, उद्योगधंद्यांवर जर याचा परिणाम होतोय तर हे महाभयानक नाही का? आपण हॉटेल्स पर्यंत समजू शकतो, चंगळवादाचा हा विषय आहे, काही दिवस आपण बंद करू शकतो, समजा तशी काही कमतरता असेल तर आपण बंद करू शकतो, पण उद्योगधंद्यांचं काय? त्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवला। असो बघा, इथे कुठलं सरकार काय करतंय, कुठलं सरकार चांगली तुम्हाला व्यवस्था देतंय, वाईट व्यवस्था देतंय, हा विषय नाहीये। विषय हा आहे की ज्या वेळेस जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मान्य करा। तुम्ही आपल्या ह्या परिस्थितीला लपवण्यासाठी तुम्ही खोटं बोलाल, म्हणजे काँग्रेसच्या काळातही खूप काही सगळं काही सोन्याहून पिवळं होतं, सगळं सोन्यापेक्षाही चांगलं होतं असं नाहीये, पण कमीत कमी ह्या काळासारखे हे अच्छे दिन, हे असे दाखवण्यासारखे अच्छे दिन तर कधीच नव्हते। मी कुठेही म्हणणार नाही काँग्रेसच्या काळामध्ये फार काही स्वस्ताई होती, त्याही काळात आंदोलनं होत होती, पण कमीत कमी त्या काळात आंदोलनं होत होती। अगदी 1 रुपयाने किंमत वाढली, 8 आण्याने किंमत वाढली, 4 आण्याने किंमत वाढली तरी आंदोलनं व्हायची। आता ती आंदोलनं कुठे आहेत? म्हणजे राजकीय पक्ष सोडा, ते आपापल्या पद्धतीने काय करतील ते करतील, विरोधक सोडा, पण जनता म्हणून आपण कुठे आहोत? आपण कधी ह्या सगळ्यावर इतर देशांमध्ये आज ज्या वेळेस रिव्होल्युशन्स होतात, इव्होल्युशन्स होतात, सगळीच्या सगळी सरकार उलथवली जातात, इथे मी म्हणत नाही आपल्याला सरकार उलथवायची, पण कमीत कमी सरकारांना जाब विचारणं हे तरी काम आपल्याकडनं झालं पाहिजे। आपली परराष्ट्र धोरणं खराब होत आहेत, आपले इतर देशांशी संबंध खराब होत आहेत, तुमचे आमचे खिसे रिकामे होत आहेत, आज आपल्या भविष्यातल्या पिढ्यांची काय भविष्य हेच माहित नाही, तेव्हा सुद्धा आपण शांत बसणार? मग थंड पडलोत की नाही आपण? काय म्हणायचं बघा, तुम्हाला याच्यावर काही व्यक्त व्हायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हा। बाकी अच्छे दिन त्याची मजा घ्या आणि गरमीमध्ये घरात बसू नका, त्या रांगेत जाऊन बसा। धूप काय म्हणतो तो जादूचा जो डायलॉग होता, धूप, तसं करूयात। सप्रेम, जय महाराष्ट्र, काळजी घ्या।